राज्यात पुढील 4 दिवस पावसाला पोषक वातावरण असणार आहे। राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे। राज्यात आजपासूनच काही भागात पावसाचा अंदाज आहे। आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। बुधवारी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। बुधवारी बुलढाणा आणि वाशिम जिल्हा वगळता राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर तसंच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। गुरुवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर तसंच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। शुक्रवारी नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अग्रवालला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।